हाय हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा. लहानपणी कोणाचं लग्न असलं ना की घरी नवरदेव नवरी जेवायला यायचे. मग अंगणात रांगोळी काढायची, सगळी तयारी बघायची. हे सगळं बघायला मला खूप आवडायचं. आज तीच आवड जबाबदारीत बदलली आहे आणि आज आमच्याकडे खास केळवण आहे. आज जो मासवडीचा बेत आहे त्याची जय्यत तयारी चालू आहे. आमच्या दादाच्या मम्मीने बऱ्यापैकी सगळी तयारी करून ठेवली होती आदल्या दिवशी, पण आजीची तब्येत खराब झाली, मग तिला गावी जायला लागलं. मग सगळी जबाबदारी आमच्यावरच पडली. 3:15 संध्याकाळी 6 वाजता नवरदेव नवरी किती येणार आहेत? किती नवरदेव आहे? 2 नवरदेव 2 नवरी. सकाळी मस्त सकाळचं जेवण झाले, कढी बिडी खाऊन आता ह्या बसल्यात मासवड्या करायला. यांचं गुरु आहे ठामा मामी, दसरा मम्मी, या 2 शिष्य लय हुशार आहेत. म्हणजे कसं हे खडकं का? मला नाही एवढा परफेक्ट जमत. मम्मी असं खूप तुम्ही जरी पांगून नाही घेत आणि है ना आधी गोळाच ठेवता आणि मग नंतर करता. थांबा, मी तुम्ही कधीपासून करताय? कितवीत असल्यापासून? पहिलीत असल्यापासून हे पहिली माणसं करायची तेव्हापासूनच काम. मी 2री पासून फरशी पुशीत. घरची पुसते बाई पहिल्यापासूनच. मला लहानपणी हीच काम, गॅस चहाची भांडी नाही असं नाही. मी आता किती छान स्वयंपाक करते. आज खाल्ली ना कढी. बघा कशी उचलायची. अयो ट्रे मध्ये ठेवलं. हे कोणाचं आहे? ह्या मामींची आहे. माझी ही फसली आहे पहिली. ही बहिणींची आहे. पहिली देवाला सोडली. हे 2 आणि स्वाती बहिणींचा ट्रे. आणि बापू आल्यावर त्यांचा नंबर काढणार आहे आणि मग एक एक कुल्फी देणार आहे. बापू गेलेत कुल्फी आणायला शिंदे मामाची. सुनांनी सांगायचं आणि बापूंनी ऐकायचं, असंच इथं. मागच्या वेळेस म्हणल्या बापू बेळ आणला, बापूनी बेळ आणली. आता सांगितलं कुल्फी आणा, गेले आणायला. आमच्या वेळेस नव्हतं असं, पण आता चालतं. आम्ही दिवस रुसायचं, पण आम्हाला नाही आणलं कधी काय. तसं ह्या कशा तिकडे माहेरी लाडक्याच आहेत आणि इकडं लाडक्याच आहेत. हां हे ना त्याच्या पड्याला पलटी मारायची, म्हणजे हे फुटत नाही मधली. तुम्हाला 1 डे वर्कशॉप पण आमच्याकडे भेटेल. तुम्ही ठम्मामीकडे येऊन 1 दिवसात मासवड्या कशा बनवायच्या ते पण. आता मी लय बोलले तर मामी काहीतरी बोलत्यांमध्येच. मामी काय शिकू शकता अजून? काय शिकवायचे आता? पुरणपोळी शिकू शकता आहे ना. हा, मासवड्याचं काय मामी कस काय केल्याने फसत नाही? काय काळजी घ्यावं लागते बेसनाची का वाकराची? नाही त्याच्या मागे एक टीप आहे, त्याच्यामुळे मग कशी सांगितलेली ना. हे नाही शिकवावं लागत.
तुम्हाला एखाद दिवशी साहेब मामा पण दाखवेल मी. लय कॉमेडीत. प्रत्येक पदार्थ मम्मी मामीच्या म्हणजे रिव्ह्यू नाही करत. ते सांगूच शकत नाही. आजी आहे. चला आता आपण डायरेक्ट रस्सा करताना भेटू. ह्या सुना बायको आणि ही बहीण सगळ्यांसाठी आणली. मी नाही खात माहिती आहे ना. नाही डॅडींना देत. झालंय सगळं पण ह्याच्यात मजा वेगळीच आहे बघा बरं का. आता काय म्हणल्या खरवडी खातात आणि हे काय काय द्या मला एक घास. आमची कलई म्हणाली काय तुमचं लई मला कुठे वाटते वारी वारी. खूप छान झाल्यात वड्या. मी घरात दाखवते. वाव हॅलो समरजीत. आता काय काय वाटणात काय काय होतं सांग. तरीच राहिलंय ना आणायचं. वाटणार कांदा होता. ओलं खोबरं सुकं खोबरं आलं लसूण पोहे धना जिरा. पोहे का टाकायचे असतात ऐश्वर्या वहिनींची ती ट्रिक. मामींना विचारावं लागेल. आता हे चांगलं परतून द्यायचं चटचट वाटून. हा. मग त्याच्याकरता मला ही आधी परतलेलं परवडत. नाही ते टाकायचं याच्यात. ते टाकायचं ना त्याच्यात. मग हे टाकून टाका ना ते पण आणि मग सगळ्याला तेल सुटायचं चांगलं. मग ऐश्वर्या वहिनी तशाच करतात अर्धा तास आधी. नाही मग हे मसाला जळत नाही काय नाही असं टाकलं ना तेल थोडस पाणी ओतलं ना चांगलं फुगून दिलं मग हे टाकायचं तरी सुटत त्याला. नाही नाही हा मिरवाच्या भाजीला अशीच टाकीत मग वास नाही येते. मिरची पावडर असते. अगं नाही पण मामी म्हणतात ना मोठे मोठे स्वयंपाकवाले आहेत ना आधी तेलात हे करून मसाले परतून घेतात. आता समर्जितसाठी मी इतकी सुंदर कढी बनवली आहे. आता आम्ही जाणार आहे आणि खाणार आहे. हो ना बबडी. हे पाठ देऊ ते का? कान झाली गाडी. जेवणासोबतच वातावरणही तितकंच प्रसन्न पाहिजे म्हणून मग मस्त डेकोरेशन केलं, दिवाबत्ती केली. नवरदेव नवरी आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करत असतात. त्यांना आपल्या घरून आनंदाने निरोप देणं, आशीर्वाद देणं ही एक वेगळीच भावना असते. सौरभ, सानिया, मोसीन, प्रतीक्षा सगळे आले. मनसोक्त गप्पा झाल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. घराचं गेट ओलांडून जेव्हा पाहुणे आत येतात आणि तृप्त होऊन जातात तेव्हा म्हणजे ह्या सगळं आपण जो घाट घातला आहे त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं आणि खूप छान वाटतं. नवरदेव नवरी तृप्त होऊन जेव्हा निरोप घेतात तेव्हा खऱ्या अर्थाने समाधान मिळतं. गावाकडच्या या परंपरा, हे प्रेम, जिव्हाळा हेच तर आपल्याला आजही एकमेकांशी जोडून ठेवते. बाहेर कितीही जग बदललं तरी आमच्या चव्हाण कुटुंबाचं हे प्रेम आणि हा पाहुणचार कधीच बदलणार नाही. हेच संस्कार घेऊन आपण पुढच्या पिढीकडे जात असतो. तुम्हाला आमचं हे केळवण कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच छान छान व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.